सोनाळा येथे दरवर्षी सोनाजी महाराज यांची यात्रा भरते। यावर्षी देखील ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, परंतु शेवटच्या दिवशी यात्रेला गालबोट लागलं। यात्रेमध्ये तमाशाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांसह तमाशा मंडळ विरुद्ध पोलीस प्रशासन असं चित्र सोनाळा येथे बघायला मिळालं। आम्ही सोनाळा यात्रे मुक्कामी 2 तमाशे घेऊन आलोय तिथं, तर पोलिसांनी आमचे तमाशे बंद केले। आज 200 लोक आम्ही इथं घेऊन आलो। आज प्रत्येक यात्रेतल्या लोकांना 2 नंबर सट्टा मट्टा सगळ्याला परवानगी आहे, पण आमच्या तमाशे 25 ते 20 पोलीस येऊन इथं सगळ्यांना मारहाण केली आणि इथं सगळ्या वायरी वगैरे काढल्या। PSIने सांगितलं की बाबा तुम्ही इथं कार्यक्रम करायचा नाही, तर का करायचं नाही। गाडी पण आमची जप्त केली, ड्रायव्हरला मारहाण केली, त्याचं लायसन्स जप्त केलं, आधार कार्ड घेतलं त्याचं। आम्ही असं काय करतोय? आम्ही लोककला सादर करतोय समाजापुढं। आम्ही काय 2 नंबर धंदे करत नाहीत। आज लेकरं बाळ आहेत आमच्या संघ, छोटे छोटे लेकरं आहेत, ताने बाळ आहेत आमचे। तुम्ही अजून बी बघा, त्यांना सगळ्यांना नवरे आहेत, बायकांना। हे लोक काय समजतात लोककला म्हणजे? सांगा तुम्ही मला। शासनाने एवढं आम्हाला GR दिलं, हे केलंय, तरी हे लोक आम्हाला आडून बघतात, पैसे मागतात। पैसे द्या, नाही तर तमाशा करा, नाही तर तमाशा करू नका। नाही तर आता हे आज पब्लिक, ह्या पब्लिकला कोण तोंड देणार? आज पब्लिक आमच्या सोबत आहे, सगळं गाव आमच्या सोबत आहे, लोक नाहीच म्हणतात। म्हणतात एक तर तमाशा बंद करा, तमाशा बंद करा, नाही तर यात्रा गावच्या बंद करा। आज तारीख काय आहे? 26 नोव्हेंबर। आज आपले पोलीस जवान शहीद झालेले आहेत, त्यांना आज आम्हाला श्रद्धांजली व्हायची होती, तर ह्या पोलिसांनी आमचाच तमाशा बंद केला। म्हणजे किती हा अन्यायाची बाजू आहे। विजय साळसकर हे लोकांना, ह्या लोकांना आम्हाला श्रद्धांजली द्यायची होती। आज त्या लोकांसाठी ह्या लोकांनी आमचा तमाशा बंद केला। पोलिसांनी तुम्हाला पोलिसवाल्याकडून मागणी किती झाली? ते 50,000 मागतात, तर तमाशा करा, नाही तर करू नका, असे म्हणजे त्यांची अडवणूक आहे। बरं तुम्ही सांगा, सगळे यात्रेतले सगळे कार्यक्रम चालू आहेत, सर्कस चालू आहे, तुमचे 2 नंबर चालू आहे, तुमचे दुकानं चालू आहे, मग आम्हीच काय पाप केलं सोनाळ्यात यायचं? ज्यावेळेस धिंगाणा झाला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती। आता परिस्थिती, पब्लिक बदललं, समाज बदलला, त्याला झाले 5-6 वर्ष। लोकांचे सहकार्य आम्हाला भेटले, म्हणून तुम्ही आमची परत मुद्दामच तमाशा बंद केला तुम्ही। म्हणजे त्यांनी काय केलं? एकंदरीत ते दादागिरी करायला बघायला लागले तमाशगिरावर। प्रत्येक गावात असं झालेलं आहे। आणि सोनाळा यात्रे हे जे आहे पोलीस स्टेशन ना, यांनी पण तोच प्रकार केला। बाई माणूस बघून त्यांनी पण अन्यायाची बाजू घेतलेली, तुम्हाला सांगते मी। आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे, आणि ह्या अन्यायाची शासनाने काळजी घेतली पाहिजे आणि पब्लिकने काळजी घेतली पाहिजे। आज सोनाळ्यात तमाशा तर करून जाणारच मी, आणि हे पब्लिकने बी आणि गावकऱ्यांनी बी एवढी माझी खंत घेतली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सव असतो, सोनाजी महाराज यात्रा महोत्सव। यात्रा महोत्सवात बऱ्याचशा गोष्टी त्या नेहमीप्रमाणे खेळणे पाळणे या चालत आलेल्या आहेत पारंपरिक। पण मागील 4 वर्षापूर्वी अशी तमाशाला परवानगी दिलेली असताना तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, जाळपोळ झाली होती। तेव्हापासून मागच्या 3 वर्षात आपण लोकनाट्य मंडळ किंवा तमाशा यांना परवानगी नाकारलेली, आणि त्यांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं होते त्यावेळेस। परंतु यावर्षी अचानकच की आम्हाला परवानगी देण्यात यावी, आम्ही नाही परवानगी दिली तर आम्ही करूच। शेवटी प्रशासनाला ह्या गोष्टी पाहाव्या लागतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शेवटी प्रशासनाला जबाबदार धरला जातो। त्या कारणास्तव आम्ही त्या तमाशा मंडळांना परवानगीही दिली नाही, किंवा गावकऱ्यांनाही आवाहन केलं की त्यांनाही तुम्ही सपोर्ट करू नका, किंवा अशा पद्धतीचं नको व्हायला, कारण ज्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। परंतु कालच्या तारखेत शेवटचा दिवस असल्यामुळं गावकऱ्यांना किंवा इतर बाई जे असतील समाजकंठ पुढे येऊन त्यांनी थोडासा तणाव निर्माण केला होता की तुम्ही असं करताय, बंद करताय, चुकीचं आहे किंवा काय। त्यांना आम्ही कायदेशीर बाजू समजूनही सांगितल्या, तरी सुद्धा काही 4-5 समाजकंटकांनी येऊन जमाव तयार केला आणि एक घोषणाबाजी पोलिसांविरुद्ध अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं। परंतु नंतर मला अफवा समजली की पेपर किंवा इकडून तिकडून काहीतरी न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून किंवा लाठीचार्ज वगैरे होतं, तसला कुठलाही प्रकार झालेला नाही। पोलिसांनी एक तणावपूर्ण शांतता जी आहे म्हणतात तशी परिस्थिती हाताळलेली आहे, आणि आज रोजी शांतता। आपल्या हक्काचं YS न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका।